आणि या बातमीनंतर सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा धावता आढावा घेऊया. पाहुयात बातम्या 9 सेकंदात. रायगडमध्ये 15 ऑगस्टला आदिती तटकरेंच्या हस्ते ध्वजारोहण होणार. राज्य सरकारकडून याबाबत परिपत्रक जारी. त्यामुळे शिवसेनेचे भरत गोगावले यांच्या पत्री पुन्हा एकदा निराशा. आता जाहीर झालेली यादी पालकमंत्री पदाची नाही अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. तर भरत गोगावले पालकमंत्री व्हावेत यासाठी आग्रही असल्याचंही सामंतांनी सांगितलंय. नाशिकमध्ये दादा भुसेंना डावलून गिरीश महाजनांना ध्वजारोहण करण्याची संधी. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेचे दादा भुसे यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा. गिरीश महाजन नाशिकमध्ये ध्वजारोहण करणार आहेत यासंदर्भात विचारलं असता आपण नाराज नसल्याची दादा भुसेंची प्रतिक्रिया. सह्याद्री अतिथीगृहावरती राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाची चर्चा होण्याची शक्यता. नाराज मंत्री यासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्याची शक्यता. पालकमंत्री पदाची जबाबदारी घेतल्यानंतर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार ध्वजारोहणासाठी बीडला जाणार. त्यामुळे पुण्यामध्ये राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. 2024च्या निवडणुकीत प्रचाराच्या वेळी जातीवाचक बोलल्याचा ठपका ठेवत आपल्या अटकेसाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री फडणवीस यांनी दबाव आणला होता. ठाकरेंच्या शिवसेनेचे भास्कर जाधव यांचा गौप्यस्फोट. मुंबईतील मेळाव्यामध्ये भास्कर जाधवांची ब्राह्मण समाजावरती थेट टीका. समाजात तेढ निर्माण करणारे हेच ते अनाजी पंत असं वक्तव्य. तर आपण बाजूला झालो की हे कुणबी समाजाला गिळंकृत करतील असंही वक्तव्य. ठाकरेंच्या नेत्यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांना डिवचलं. यावरून ठाकरेंवरती टीका करताना पुन्हा एकदा संजय गायकवाड यांची जीभ घसरली. मी ओरिजिनल माझी कॉपी करणं उद्धव ठाकरेंच्या बापालाही जमणार नाही असं वक्तव्य. बीडच्या वैद्यनाथ हर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या 13 जागांसाठी आज मतमोजणी. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे राजाभाऊ फड यांनी स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरत एक पॅनल उभं केल्यामुळे या निवडणुकीत मुंडे बहीण भावाची प्रतिष्ठा पणाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं शिष्टमंडळ आज निवडणूक आयोगात जाणार. आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने विविध पक्षांसोबत निवडणूक आयोगाची चर्चा सुरू. राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसे पदाधिकारी आज निवडणूक आयुक्तांची भेट घेणार. मतदार नोंदणी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात मुख्य निवडणूक आयुक्त आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार. राज्यातल्या जलजीवन मिशनच्या कंत्राटदारांच्या अडचणीत मोठी वाढ. हजारो कोटी रुपयांची थकबाकी केंद्राकडून लवकर येण्याची शक्यता नाही. केंद्राचे पैसे येईपर्यंत राज्य सरकारने तरतूद करावी असं पत्र केंद्राकडून सर्व राज्यांना देण्यात आलंय. संभाजीनगरामध्ये सराईत गुंडांचा मैत्रिणीवरती गोळीबार. सराईत गुन्हेगार सय्यद फैजल उर्फ तेजाने आपल्या मैत्रिणीवरती गोळी झाडली. राखी मुरमरे असे जखमी मैत्रिणीचं नाव आहे आणि तिच्यावरती घाटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. भिवंडीमध्ये 2 जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या. भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी आणि तेजस तांगडी या 2 युवकांची हत्या करण्यात आली आहे. भिवंडी तालुक्यातील खारबाव चिंचोटी रस्त्यावरील खारडीतली ही घटना आहे. डॉक्टर पायल तडवी आत्महत्येवरनं हायकोर्टाचे खडे बोल. विशेष सरकारी वकील घरत यांच्याकडनं काढला खटला. घरतांकडून खटला काढून घेण्यावरून कोर्टाची सरबत्ती. घरत यांना पुन्हा विचारणा करण्याची सूचना. गोंदिया इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एका विद्यार्थिनीने आत्महत्येचा प्रयत्न केला. आवेश कुमार असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. प्राध्यापकाच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न. पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यामध्ये कुंडेश्वरच्या दर्शनासाठी निघालेल्या महिला भाविकाचा भीषण अपघात. या अपघातामध्ये 10 महिलांचा मृत्यू तर 29 महिला गंभीर जखमी. कर्नल पुरोहितांवरील लष्करी निर्बंध हटण्याची शक्यता. मालेगाव स्फोट प्रकरणामध्ये निर्दोष सुटकेनंतर दिलासा. प्रमोशन पोस्टिंगबाबतचे निर्बंध हटण्याची शक्यता. खालिद का शिवाजी चित्रपटाला होणारा विरोध वाढला. चित्रपटावरती कायमस्वरूपी बंदी आणा मागणी करण्यासाठी आज शिवप्रेमी संघटना मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. अंगारकी चतुर्थी निमित्त गणपतीपुळे मंदिरामध्ये भाविकांची सकाळपासूनच गर्दी. चतुर्थी निमित्त मंदिराला आकर्षक सजावट. अंगारकी चतुर्थीला पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात होणारी गर्दी लक्षात घेता वाहतुकीत बदल. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली. अंगारकी चतुर्थी निमित्त पुण्यातील सुप्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये भक्तिमय वातावरण. पहाटेपासूनच मंदिरात बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी.
उद्धव ठाकरे आज गणेशोत्सव मंडळांसोबत बैठक घेणार. मुंबईतील अनेक गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधी रंगशारदा इथे उपस्थित राहतील. बैठकीत गणेशोत्सव मंडळाच्या समस्यांवरती चर्चा होणार आहे. 29 ऑगस्टला मराठा मोर्चा मुंबईत येणार. मात्र हा गणेशोत्सवाचा तिसरा दिवस असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची शक्यता आहे. त्यामुळे या प्रश्नावरती तोडगा काढण्यासाठी गणेशोत्सव समन्वय समितीची पोलीस आयुक्तांना विनंती. कल्याण शील्ड रोडवरती 31 ऑगस्टपर्यंत वाहनांना प्रवेशबंदी. ऐन गणेशोत्सवाच्या काळामध्ये रस्त्यावरती गर्डर बसवण्याच्या कामामुळे प्रवेश बंद ठेवण्याचा निर्णय. राज्यभर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे भाजीपाल्याचं उत्पादन वाढलंय. श्रावणात दर नियंत्रणात असल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळतोय. मंत्रालयामध्ये केवळ अॅप आधारित प्रवेश, पासवरती पूर्णतः बंदी. येत्या स्वातंत्र्य दिनापासून नियम लागू होणार आहेत. सांताक्रूज चेंबूर लिंक रोडचा केबल स्टेड पूल गुरुवारपासून सेवेत. 14 ऑगस्टला या पुलाचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केलं जाणार आहे. पुनर्विकासाअंतर्गत पात्र धारावीकरांना देण्यात येणाऱ्या घरांच्या क्षेत्रफळामध्ये वाढ. आता रहिवाशांना 500 चौरस फुटाचं घर मिळणार. त्यासाठीचा प्रस्ताव सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश आहेत. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीला तुफान प्रतिसाद. 5285 घरं आणि 77 भूखंडांसाठी आतापर्यंत तब्बल 67,539 अर्ज. लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता 25% वाढणार. ऑगस्ट अखेरपर्यंत 34 स्टेशनवरील प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे धीम्या मार्गावरही 15 डब्यांच्या लोकल्स आता धावतील. भाडेवाढीनंतर बेस्टची प्रवासी संख्या 30 लाखांवरनं 2 लाखांवर. मात्र प्रवासी संख्येत घट झाली असली तरी भाडेवाढीनंतर बेस्टच्या उत्पन्नामध्ये 50 कोटींची वाढ. सद्यस्थितीमध्ये बेस्टच्या तिजोरीमध्ये रोज 3.25 कोटींचा महसूल. देशभरातल्या सर्व रेल्वे स्थानकांवरील रेल्वे हमालांच्या आर्थिक स्थितीचं सर्वेक्षण होणार. रेल्वे प्रशासनाचा निर्णय. रोजगार आणि सामाजिक सुरक्षा पुरवण्याच्या उद्देशाने रेल्वे बोर्डाकडून या सर्वेक्षणाची तयारी सुरू. निर्धारित शुल्कापेक्षा जादा फी घेतल्यास कारवाई केली जाणार आहे. महाविद्यालयांना उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचा इशारा आहे. एका शैक्षणिक वर्षामध्ये एका वर्षापेक्षा अधिक शुल्क घेऊ नये असे निर्देश. सीईटीच्या इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या कॅप फेरीची गुणवत्ता यादी जाहीर. 14,016 जणांचे प्रवेश अर्ज नोंद. विद्यार्थ्यांना या फेरीमध्ये देण्यात आलेल्या महाविद्यालयातच प्रवेश घ्यावा लागणार आहे. 2 दिवसांपूर्वी सिंदखेड राजा चिखलीत मुसळधार पावसाची नोंद. परिसरामध्ये प्रकल्पात मोठा जलसाठा निर्माण. भंडारा जिल्ह्यातील रावणवाडीच्या जंगलामध्ये 42 वर्षाच्या प्राध्यापकाचा मृतदेह आढळला. मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्यामुळे मोठी खळबळ. सायबर गुन्हेगारीचं आव्हान कायम. मात्र गेल्या 2 वर्षांमध्ये मुंबई सायबर विभागाने 300 कोटी वाचवलेत. मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांची माहिती आहे. महाराष्ट्रात अवयवदानाबाबत प्रत्यारोपणासाठी अवयवांची कमतरता. यासाठी सर्वाधिक प्रमाण मूत्रपिंड म्हणजे किडनी प्रत्यारोपणाचं असून एकट्या मूत्रपिंडासाठी महाराष्ट्रामध्ये तब्बल 8,953 रुग्ण प्रतीक्षेत आहेत. भटक्या कुत्र्यांचा देशभरामध्ये ऐदोस. महाराष्ट्रामध्ये 6 वर्षात तब्बल 30 लाख लोकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची नोंद आहे. 2021 ते 2023 या 3 वर्षात कुत्रा चावण्याच्या सर्वाधिक घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत.